वळूया पुढील बातम्यांकडे। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातल्या आपत्कालीन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला। ग्रामीण भागात 10 लाख एकर क्षेत्र पुरामुळे बाधित झालं असून त्याचे तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। एकंदरीतच आत्ताच्या घडीला आपला पूर्णपणे मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रत्नागिरी हा सगळा भाग रेड अलर्ट दाखवलेला आहे। दर 3 तासांनी ते रिपोर्ट देत आहेत हवामान खात्याची परिस्थिती काय राहणार आहे। पण एकंदरीत संपूर्ण राज्यभर पाऊस आहे। साधारण आत्तापर्यंत 10 लाख एकर, मी एकरात सांगतोय, 10 लाख एकर क्षेत्र हे आपलं पाण्याखाली आलेलं आहे, पिकं पाण्यात आहे। मी अनेक कलेक्टरांशी बोललोय, त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये आम्ही। उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला। पावसामुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवणं, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं, तातडीनं मदत आणि बचाव कार्य यासंबंधी यंत्रणांनी कार्यक्षमतेनं काम करण्याच्या सूचना महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। मुंबई उपनगर जिल्हा सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगनाणी आणि पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला। पावसाच्या परिस्थितीवर मुंबई महापालिका आणि पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून असून सर्व पातळीवर यंत्रणा सज्ज असल्याचं भूषण गगनाणी यांनी सांगितलं। ज्या ज्या ठिकाणी पाणी जमा होते त्या त्या ठिकाणी पंप लावून जवळपास 256 पंप आपले या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांची संख्या कमी अधिक होत असतील। मिठी नदीची पातळी ही सकाळपासून वाढत चाललेली आहे आणि त्या ठिकाणी मिठी नदीची पातळी ही जवळपास आता 3.9 मीटर म्हणजे 3 मीटर 90 सेंटीमीटर एवढी वाढलेली आहे। तर ती जवळपास धोक्याची पातळी आहे आणि त्याच्यामुळं मिठी नदीच्या किनाऱ्यावरती राहणाऱ्या झोपडपट्ट्या ज्या असतील किंवा तिथं राहणारे जे लोक असतील त्यांना स्थलांतरित करायचं काम चालू आहे। महापालिका आणि पोलीस या दोघांनी तिथून आत्तापर्यंत 400 लोकांना स्थलांतरित करून जवळच जी म्युनिसिपल स्कूल आहे त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट केलेलं आहे। पुढचे अजूनही 12 ते 14 तास मोठ्या प्रमाणावरती पाऊस होण्याचे संकेत हे वेगवेगळ्या हवामान यंत्रणांकडून आम्हाला प्राप्त झालेले आहेत। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।